हा पहिले बदाम, काजू, बोलता बोलता शब्द होती मुझे चालत्या पावलांची वाट काही चुके बोलता बोलता शब्द होती मुखे चालत्या पावलांची वाट काही चुके नजरेने नजरेशी तुझ्या हित गुज करताना नजरेने नजरेशी गुज करताना एक रूप होण्यासाठी श्वास आसवले सोहळा तुझ्या सोबतीचा जागी दिसू दे चिंब प्रेमामध्ये तुझ्या क्षण हे भिजू दे हे मन भिजू दे आता जगण्याचे मज अर्थ कळेना विन तुझी आता मन कुठे जुळेना दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना विन तुझी आता मन कुठे जुळेना चव घेता का? परफेक्ट. गुड जॉब. अरे बापरे, काय घमघमाट सुटलाय लीला. मग आजी, एजेने मला त्यांची सिक्रेट रेसिपी शिकवली आज. मी फ्रेश होऊन येतो. आजी, तुमच्या लेकाच्या हातात जादू आहे. हो हा, मला नव्हतं माहित. आजी, बरं, मग आधी नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग तुमच्या देवाला, ठीक आहे? बघू कसं झालं जरासं. धो, मी काय म्हणाले तुला, तू अशी गोंधळते. कर कर कर, चल चल चल. अहो काय हे, आता तुम्ही कशाला हातपाय काढून बसलात? रेव, ते दुर्गा आहे ना, ती असं काहीतरी बोलत असते, कळलं का? आपण त्यातलं काहीही मनावर घ्यायचं नाही. इथून ऐकायचं तिथून सोडून द्यायचं. लक्षात ठेव तू माझं, कळलं? हा. कारण तू काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? त्या दुर्गा मॅडम आपल्या घरी येऊन आपलीच लायकी काढून गेल्यात. ह्या घरात आपण आपली मुलगी द्यायची? हो हो हो, तरीही मला त्याच घरी आपल्या रेवतीचं लग्न लावून द्यायचंय. तू तू सगळे वाटेल ते बोलणं बंद करावं. सतत आपले हातपाय गाळत असतात. आपण हे जे काही करतोय ना, ते आपल्या मुलीच्या भल्यासाठी करतोय. हे बघ कालिंदी, माझ्या मुलीला त्या घरात जर सुनेचा मान मिळणार नसेल ना, तर मी या लग्नाला होकार देणार नाही. उगाच वाटेल ते बोल नका. होकार देणार नाही, होकार देणार नाही. मान कसा नाही मिळणार तिला? मी शिकवेन तिला कसा मान मिळवून घ्यायचा ते. काय करताय जरा, मी हळू नाही का बोलता येत? तुमच्या अशा बोलण्याने तिने लग्नाला नकार दिला म्हणजे मोहिते, तुम्हाला कळत नाहीये का? आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला एका चांगल्या आणि श्रीमंत घरात जायचं असेल ना, तर त्या आई वडिलांना असा लाख वेळा अपमान सहन करावा लागतो. लक्षात कसं येत नाहीये तुम्हाला? रेहू, बुद्धी दे यांना.
अंतराताई, खीर. आज एजेंनी पहिल्यांदाच मला खीर बनवायला शिकवलं. आधी ते नाहीच म्हणत होते, पण अंतराताई, आता असं मला वाटायला लागलंय की हळूहळू एजेंचा माझ्यावरचा विश्वास वाढत चालला. ठेवते. What's wrong with you, लीला? ही खीर अंतराच्या फोटोसमोर का ठेवलीस, लीला? का म्हणजे काय याचे? आपण पहिल्यांदाच असं एकत्र मिळून काहीतरी बनवले, मग तो आनंद अंतराताईंबरोबर शेअर करायला नको का? आणि आपल्या प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार आहेत अंतराताई. आणि त्या जशा तुमच्यासाठी जवळच्या आहेत ना, तशाच माझ्याही मैत्रिणीसारख्याच आहेत. म्हणून दिली खीर. कशाने बनलं हिचं मन अंतरा? का आली ही माझ्या आयुष्यात? दर वेळेला तिला मी हर्ट करतो आणि तिला काही फरक पडत नाही. का? I don't understand. वहिनी, मला तर ना कधी कधी कळतच नाही की त्या नीलाने नेमकी एजंटवरती काय जादू केली. मला तर वाटतं ना तिने मुद्दाम मुद्दाम आपल्या जखमेवर खीर चोळलीये. सरू, खीर बरोबर बोलते ना इतकी वहिनी. चिडचिड करण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. करू दे, तिला खीर करू दे. जितकं सेलिब्रेट करायचंय तितकं सेलिब्रेट करू दे. तिचा एक पराभव मी आधीच निश्चित करून आली आहे. रेवतीचा फोन. अगं रेवती, मी तुलाच फोन करणार होतो. आज ना आपण थांब यश, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना रेवती, तुझा आवाज असा काय येतोय? यश, मला असं वाटतंय की आपण आपलं हे नातं इथेच थांबूया. काय? अगं असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू यश, मी डिझर्वच करत नाही ना तुझं प्रेम. हे बघ रेवू, असं काहीही नाहीये. असंच आहे यश. का आलास यश माझ्या आयुष्यात? माझी मी खुश होते, अरे छोटी का होईना पण माझी स्वप्न होती. पण तू आलास आणि सगळंच बदललं. हे बघ यश, मला ना नाही आवडत सारखं सारखं कोणीतरी माझ्या आई बाबांना जागा दाखवलेली. मला नाही आवडत सतत कोणीतरी माझ्या ताईला असं घालून पाडून बोललेलं. मला अजिबात नाही आवडत. आत्ता कुठे ती तुमच्या घरात रुळायला लागलीये. आत्ता कुठे तिचं आणि एजंटचं आयुष्य मार्गी लागतंय. आता त्याच्यात पुन्हा मला माझ्यामुळे अडथळा नकोय. तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि ना मला नाही यश, माझा कसलाही गैरसमज झालेला नाही. उलट माझे आत्ता डोळे उघडलेत. मला आता खात्री पटलीये की आपल्या नात्याला काहीही भविष्य असू शकत नाही. तू विसर मला प्लीज. वाह एजे, तुमच्या हातात खरंच जादू आहे. म्हणजे ते म्हणतात ना, तुमच्यावर साक्षात अन्नपूर्णेचा हात आहे. खीर तू बनवलीस, लीला. पण तुम्ही शिकवलत म्हणून बनवली. हे तर मी आणि इतकी छान खीर अशक्य. लीला, तू प्रयत्न केला, तुला सगळं जमेल. अँड स्टॉप अंडर एस्टिमेटिंग युअरसेल्फ. त्याचं काय ना, लहानपणापासून मी इतके गोंधळ घातलेत की मला आता लहान आहेस का? विसर सगळं. पण एजे, खरं सांगू का,
असं लहान होऊन जगण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणजे कसलंच टेन्शन नाही, स्वच्छ मनाने जगायचं, काही किंतु परंतु नाही, मज्जा करायची. एजे, हं? आपण एक गेम खेळूया. नो वे. काय एजे, तुम्ही कधी नॉर्मल माणसांसारखं वागूच शकत नाही का? खेळ खेळणं म्हणजे नॉर्मल असतं का? एजे प्लीज. नो लीला, मला कुठला खेळ खेळायचा नाहीये. एजे जे जे बघा काय असतं ना, एजे आपण जेव्हा लहान होऊन असे गेम खेळतो ना, तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. माझ्यासाठी खेळा ना प्लीज. नो वे लीला, आय एम नॉट इंटरेस्टेड. एजे जे थांब थांब थांब. आपण सेलिब्रेट करतोय ना आज, मग खेळूया ना एक गेम. ओके फाईन, बट नो बालिश गेम्स. ओके? नाही नाही, बालिश नाहीचे, इनफॅक्ट मोठ्या माणसांचाच गेम आहे. एकदम सोपा आहे, मी सांगते. मी कुठलाही एक रॅन्डम शब्द बोलणार आणि मग तो ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली जी गोष्ट येते ती पटकन बोलायची. हाच असलाच बालिश गेम मला खेळायला आवडत नाही. तर हे बघा, तुम्हाला ना कधीच मज्जा करायची नसते. प्लीज ना. नो प्लीज नो प्लीज. नो येस नो. येस. लीला, एजे, म्हणजे प्लीज खेळा ना. मला माहितीये तुम्हाला का खेळायचं नाही, कारण मग तुमच्या मनातलं मला कळेल ना, म्हणून. असं काही नाही. असंच आहे. फाईन, खेळूया. चल. चला चला बस. ओके. पहिला शब्द पॅशन, कुकिंग, बेस्ट फ्रेंड, टायगर, बिझनेस, सक्सेस, आदर, मदर, प्रेम, एजे काय झालं सांगा. खूप उशीर झाला, झोप आता. एजे, मला वाटलं मी प्रेम म्हटल्यावर तुम्ही अंतराताईंचं नाव घ्याल. सॉरी. हे असं कसं झालं? मी अंतराचं नाव का नाही घेतलं? रेवतीचे मिस कॉल्स. लीला, लीला, लीला. गरमा गरम कॉफी तयार आहे सर. तू का आणली कॉफी? लीला कुठे? हे असं असतं, लग्नानंतर एकदा बायकोच्या हातच्या कॉफीची सवय झाली ना की दुसऱ्या कोणी कॉफी आणली तर ती नकोशी असते. लीला कुठे आहे? मला नाही माहिती सर. म्हणजे मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा लीलाबाईंनी घाईघाईत बाहेर गेल्या. काय काय? हा. हाय जे. लीला कुठे तू? अहो मी रस्त्यात आहे, माझ्या घरी चालले. का रेवतीचे मिस कॉल आले होते. इज एव्हरीथिंग ओके? तिचा मलाही कॉल आला होता, पण काही नाही, म्हणाली बेकरीबद्दल जनरलच काहीतरी बोलायचंय, बाकी काही नाही. आर यू शुअर? काही प्रॉब्लेम नाही ना? हो, दुसरं काही कारण नाही आहे, आणि काही असलंच तर मी कॉल करीन तुम्हाला. ओके. एजे, तुम्हाला कसं सांगू हे कळतच नव्हतं. रेवचा आवाज जरा
फोनवर अस्वस्थच वाटत होता. असं वाटलं तिला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण कसं बोलू हे कळत नाही. म्हणूनच अशी घाईने निघाली मी. आय डोंट थिंक सो. सगळं नॉर्मल आहे. नाहीतर लीला अशी न सांगता घाईघाईने गेली नसती. सर, एवढा विचार करण्यापेक्षा लीला वहिनींचं माहेर इथेच जवळ आहे. तुम्ही कधीही जाऊ शकता तिथे. सॉरी, मला वाटलं की तुम्हाला लीला वहिनींची काळजी वाटते म्हणून आपलं बोललो. चार्जर कुठे आहे? आज ऑफिसमध्ये काय मीटिंग्स आहेत? बॅग कुठे? लवकर हरी अप, कोरोना टाइम. सर, 4 मीटिंग आहेत आपल्या. मी ते सगळं तुम्हाला मेसेज केलेलं आहे. म्हणजे एक भटकळ सर आहेत, नंतर त्या कल्याण. काय चाललंय हे? याशी बॅग कोण भरतं विश्वा? अहो, रोज लीला वहिनी तुमची बॅग भरतात ना, त्याची सवय झाली आहे तुम्हाला. व्हॉट्स रॉंग विथ यू? काय चाललंय हे? नाही, माझं काही वेगळं नाही चाललंय. तुम्हाला काही झालंय का सर? का चिडचिड करताय तुम्ही? लीला वहिनी नाही म्हणून तुम्ही आउट आउट राईट ना. हा. हो, आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स, पेस्ट्रीज, प्लम केक्स असं सगळं मिळतं. हो, तुम्हाला कस्टमाइजही करून मिळेल. ह्या नंबरवर फोन केलात तरी चालेल. ओके, थँक्यू. रेव, एकच मिनिट. अगं तू फोन केला? हॅलो सर. हां, मी मोहिते बेकरीमधनं बोलते आहे. एवढंच सांगायला फोन केला की आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट्स, आता क्रिसमस स्पेशल प्लम केक्स सगळं अवेलेबल आहे. तर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर ह्या फोनवर नक्की फोन करा. हो, हा माझाच नंबर आहे. हो, थँक्यू. रेव ताई, नाही, आधी तू मला सांग, काय चाललंय तुझं? असं फोन करून ऑर्डर्स का मागतेस? अगं ताई, लोकांनी आपणहून माझ्याकडे ऑर्डर्स द्यायला यावं असं वाटत असेल तर त्यांना कळलं तर पाहिजे आपल्याकडे काय काय आहे. हो, बरोबर आहे तुझं, पण अचानक काय झालंय तुला? अचानक कुठे? म्हणजे माझं ठरलंय ना आता की बेकरीवर पूर्ण फोकस करायचा आणि लवकरात लवकर रेव, कसं आहे ना, ऍक्ट्रेस मी आहे, तू नाही. त्यामुळे तुला ऍक्टिंग करता येत नाही. आणि तू विसरली असलीस ना तरी मी तुला सांगते, आपण सख्या नसलो ना तरी सख्या बहिणींपेक्षाही जास्त जवळच्या आहोत. त्यामुळे मनात आणलं तरी आपण एकमेकींपासून काहीही लपवू शकत नाही. सांग ना, काय झालंय? तू आज फोन केलास ना तेव्हा तुझ्या आवाजावरनच कळलं होतं मला काहीतरी बिनसलंय. काय झालंय? तू रडतीस? अगं हे बघ शांतो,